नमस्कार मंडळी, आज आपण फणसाच्या कोयरीची तिळकूट घालून भाजी बनवणार आहोत। अगदी गावाकडच्या साध्या सोप्या पद्धतीने इथे मी तिळकूट घालून फणसाची छान चवीला असणारी भाजी बनवलेली आहे। सध्या आता मी गावाला आहे आणि आज रात्री आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघणार आहोत। तर इथे हे आमच्याच फणसाचं झाड आहे आणि इथे या फणसाला भरपूर सारे कोयऱ्या लागले होते, फळस लागले होते, पण ते सगळे वरती होते, खाली तळाला नव्हतं। त्याच्यामुळे इथे माझ्या मिस्टरांनी काठीने पाडले आणि इथे आम्ही 5 फणस मी कोयऱ्याच्या घेऊन आल्या होत्या। 2 माझ्या शेजारच्या मैत्रिणींना दिल्या आणि इथे एक कोयरी मी मला भाजी बनवण्यासाठी घेतली होती। तर इथे माझ्या मिस्टरांना पण जास्त भाजी आवडत नाही, मुलीला सुद्धा आवडत नाही, त्याच्यामुळे मी एकच कोयरीची भाजी बनवलेली आहे। आता हे कोयरी जेव्हा आपण कापतो तेव्हा त्याला चीक असतं, त्याच्यामुळे सुरीला आणि हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं। आणि हे बघा, हे संपूर्ण सालं वरची मी काढून टाकले। बरं, हे बघा, ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून ते शिजायला सुद्धा अगदी व्यवस्थित शिजले जातात। आणि त्याच्यावरची जी कोय आहे, कोय नाही, फणसाची जी पाव आहे ती आंब्याची कोय असते, फणसाची जी पाव आहे मी काढून टाकलेली आहे। आणि हे बघा, असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। जेव्हा हा फणस आणि हा बरका फणस आहे, पिकल्यानंतर जेव्हा आपण ती पाव पूर्णपणे काढून टाकतो, तशीच कोयरीतली सुद्धा ही पाव काढून टाकायची। हे बघा, असे छोटे छोटे तुकडे मी याचे बनवलेले आहेत जेणेकरून जेव्हा ते मी बॉईल करून उकडवेन तेव्हा ते चांगले शिजले जातील। तर इथे मी कुकरमध्ये नाही, कुकरमध्ये जर तुम्ही शिजवले तर 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये भाजी चांगली शिजते, पण माझ्या कुकरचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मी इथे हे पातेलीमध्ये शिजवून घेतलेले आहे। तर हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचाभर किंवा थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं जेणेकरून हे संपूर्ण जो याचा चीक असतो तो पूर्णपणे जेव्हा ते बॉईल होईल तेव्हा ते पूर्णपणे चीक निघून जाईल। तर बघा, इथे मी मीठ घातलं आहे आणि तेलसुद्धा घातलेलं आहे आणि जवळजवळ 20 मिनटं यांना मी चांगलं उकळून घेतलं आहे गॅसवरती। त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर हे बघा, इथे मी 15 ते 20 मिनिट चांगलं उकळून घेतलेलं आहे। हे बघा, ही भाजी बघा अशी चांगली शिजलेली आहे। त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर याला पूर्णपणे हाताने असे हे करून कुस्करून घ्यायचे, म्हणजे स्मॅश करून घ्यायचं, पूर्णपणे ही भाजी फोडून पूर्ण मोकळं करून घ्यायचं त्याला। तर इथे मी आता काढून घेते, त्याच्यानंतर हाताने संपूर्ण भाजी अशी पूर्णपणे मोकळी करून घेतली। बघा, जसं मी हे तोडते तसं पूर्णपणे असं हाताने चांगलं चुरून घ्यायचं ते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं, त्याच्यामध्ये ही भाजी पूर्णपणे पिळून घ्यायची, सुक्की करून घ्यायची। बघा, संपूर्ण भाजी मी इथे अशी पूर्णपणे सुकी करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर फोडणीसाठी इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 3-4 पाकळ्या लसूण असा ठेचून घेतलेला आहे। त्याच्यानंतर फोडणीसाठी मसालेसुद्धा घेतले। आता गॅसवरती कढई तापायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल घालायचं, राई जिरं घालायचं आणि हे बघा, हे तिळकूटचे तिळाचं, काळ्या तिळाचं असतं आणि हे आमच्या गावाकडचं तिळकूट आहे। चवीलासुद्धा खूप सुंदर उत्तम तिळकूट लागतं, हे छान चव लागते याची। तर हे बघा, हे आमच्या गावाकडचंच आहे। आता मी इथे गॅसवरती कढई टाकायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल घातले, आता त्याच्यामध्ये राई घातले, जिरं घातले फोडणीसाठी आणि कांदा घातलेला आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा तेलामध्ये। हे बघा, इथे मी कांदासुद्धा घातलेला आहे, मिरची घातली आहे, लसूण घातले, संपूर्ण फोडणी व्यवस्थित तयार करून घेतलेली आहे। आणि ह्या जे गावाकडून आणलेलं फणसाची चवसुद्धा खूप छान लागते, नुकतं झाडावरून काढून आणलेलं फणस असतं। आपण जेव्हा मार्केटमध्ये घेतो तेव्हा ते आधीच आलेलं असतं, मार्केटमध्ये कधी आलेलं असतं 4-5 दिवस आधी किंवा 15 दिवस आधी, तेही आपल्याला माहिती नसतं, त्याच्यामुळे त्याची चवसुद्धा वेगळी लागते। पण हे जे झाडावरून काढलेलं फळ असतं त्याची चव तर अप्रतिमच लागते। तर हे बघा, इथे हळद घातलेली आहे, चवीपुरतं तिखट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि आता ही भाजी मी फोडणीला घालून घेतलेली आहे आणि भाजी सुटसुटीत होते, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाण्यासाठी भाजी खूप छान लागते, किंवा तुम्हाला जर अशीच आवडत असेल तर अशीसुद्धा ही भाजी खाऊ शकता। तर हे बघा, इथे मी संपूर्ण मसाले परतून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडासा गरम मसालासुद्धा घातलेला आहे मी। आता ही भाजी घालून घेतली आहे त्याच्यावरती, आणि तेल थोडंसं जास्त घालायचं कारण की ही भाजी थोडीशी सुकी होते, त्याच्यामुळे तेल घालायचं, थोडंसं पाण्याचा वरून हाताने असं पाण्याचा हपका मारायचा त्याच्यामुळे। आणि वर हे बघा, ही संपूर्ण भाजी मी व्यवस्थित परतून घेतली आहे, त्याच्यानंतर थोडंसं पाणी याच्यावरती पाण्याचा ह्याच्यावरती हपका मारलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं ही भाजी मी व्यवस्थित शिजून घेतली। आता त्याच्यामध्ये मी तिळकूट घातलेला आहे,
तर ही भाजी तिळकुटामध्ये किंवा आणि आमच्या गावाकडे जेव्हा ही भाजी बनवतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये तिळकुट तर घालतात, पण त्याच्यावरती निखारा ठेवतात. त्याचा जो निखाराचा जो स्मोक असतो तो या भाजीवरती खूप छान उतरतो आणि चवीलासुद्धा भाजी खूप छान लागते. तर हे बघा, वरती झाकण ठेवलं आहे मी. आता इथे निखारे तर नाही आहे, त्याच्यामुळे मी अशीच बनवले आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं. आता झाकण काढून त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. आपली संपूर्ण भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे चुलीवरती. तर या भाजीला भाजीच्या चवीमध्ये अजून छान चव येते याची. बघा, संपूर्ण भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे सुटसुटीत. तर इथे मी माझं जेवणाचं ताट वाढून घेतलेलं आहे. इथे भाजी आहे आणि हे चिंचचं आंबट गोड लोणचं आहे, त्याचबरोबर चपाती. असं हे आजचं माझं दुपारचं जेवण आहे. व्हिडिओ आवडला. हे बघा, हे आता माझं दुपारी इथे मी जेवायला बसलेले आहे. भाजी चवीला खूप छान झाली होती आणि त्याचबरोबर चिंचेचं लोणचंसुद्धा खूप छान लागत होतं. ते हे बघा, संपूर्ण जेवण आज तर खूप छान. मला तर स्वतःला ही भाजी फार आवडते, त्याच्यामुळे मला त्या भाजी खाताना चपातीबरोबर, भाकरी केली नव्हती, मी चपाती केली होती. चपातीबरोबर ही भाजी खायला मला खूप छान आवडली. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि भाजीचा जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर भाजीची रेसिपी आवडली असेल तर छानशी कमेंट करा. तर हे बघा, आता माझं जेवण चालू आहे आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर भाजीची रेसिपी आवडली असेल तर छानशी कमेंट करा.